नमस्कार मित्रांनो, मी आप्पा शिंदे, टीम कोऑर्डिनेटर या रँकवरती माय लाईफमध्ये काम करत आहे. फाटे ग्रुपमध्ये अभिजित फाटे सर, NT सिलेक्टर, अमोल फाटे सर आणि सोमनाथ शिंदे सर यांच्या टीममध्ये मी काम करत आहे. तर आम्ही आता सध्या आपले प्रोडक्ट वापरलेलं मोरे सर यांच्या प्लॉटवरती आलेलो आहेत. तर आपण प्रत्यक्ष बघू शकता की त्यांचा हा जो पेरूचा प्लॉट आहे हा संपूर्णपणे आपल्या इंडिया ॲग्रो या प्रोडक्टच्या माध्यमातून आणलेला आहे. तर आपण त्यांचे फळं, त्याची साईज वगैरे पण बघू शकता आणि माल पूर्णपणे साईजमध्ये गोल आहे. लंबकुळा नाही किंवा शिरा वगैरे नाहीत मालाला. तर आपण मोरे सरांच्याच कडून ऐकू की आपण त्यांनी बागाला काय काय केलेलं आहे. नमस्कार, मी राजकुमार मोरे बोलतो. आपल्याला इंडिया ॲग्रोची औषधं ही आप्पा शिंदेने दिली, ती आपण सांगितल्याप्रमाणे ती वापरली आपल्या बागेत. त्याचा एकदम एक नंबर रिझल्ट आपल्याला मिळालेत. त्याची सेटिंग व्यवस्थित झाली, मालाला गोलाई आली, चकाकी आहे मालाला आणि त्याचे रिझल्ट बी आपल्याला चांगले मिळालेले. तर आता बाकीच्या बागांचा प्रॉब्लेम आहे की ते बरेच जण शेतकरी म्हणतात की माल लमोकळा होतोय, माल शिरा येते त्याला. तसं काय आपल्या बागात झालंय? नाही, आपल्या बागात तसं झालेलं नाही. आणि जी औषधं वापरली त्याचे एकदम टॉप रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत. बरं, खर्चाचं कसं वाटलं तुम्हाला? आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यानंतर खर्च कमी झाला का जास्त? एकदम कमी खर्चात ही बाग आलेली आहे. त्याला भेसळ वगैरे आपण त्यात जास्त टाकलेलाच नाही. जी ही प्रोडक्ट आपल्या इंडिया ॲग्रोची आहे ती फक्त मी वापरलेत त्याला. तर आता आपण बागाला काय काय वापरलेलं आहे याच्यात? आपल्या याला इंडिया ॲग्रोचं आपण ड्रीप मधनं बी ग्रो मॅजिक सोडलंय आणि स्प्रेसाठी बी आपण ग्रो मॅजिक वापरलंय. तर त्याचं एकदम रिझल्ट चांगलं मिळालं. ते झाडावर आपल्याला तेजगी आलेली आहे त्याच्यामुळं आणि मालात बी शायनिंग सेटिंग भरपूर झालेली आहे. झाडावर एवढा माल असताना सुद्धा झाडाचा शेंडा वगैरे व्यवस्थित चालतोय. शेंडा व्यवस्थित चालतोय, आणि तेजगी मुळे आहे, वगैरे मस्त चालते. मुळे बी भरपूर चालते त्याची. त्यामुळं इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरायला आपल्याला काहीच हरकत नाही असं मी सांगतो. झाडाला जर जास्त प्रमाणात केमिकल भेसळ वगैरे जर जास्त प्रमाणात टाकलं किंवा फवारणी जर जास्त केमिकलच्या केल्या तर फळाला कुठल्या साईजनं वाढावं, कुठल्या साईडनं फुगावं ही कळत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर शिरा येते द्या आणि फळं लंबकुळी होते ती. तर आपलं जर इंडिया ॲग्रोची जर सगळी सेंद्रिय खतं वापरली तर फळाची साईज वगैरे गोल होते, ह्याच्यात कुठल्याही प्रकारचे डिफरन्स नाही. आणि झाडाला काळोखी वगैरे मस्त आहे. झाडाची मुळी चांगली चालते. त्या मुळी चांगली चालल्यामुळे झाडाचा शेंडा पण व्यवस्थित चालतोय. जर मुळी थांबली तर झाडाचा शेंडा थांबतो. तर आपण एवढा माल असताना सुद्धा बघू शकतो की झाडाचा शेंडा व्यवस्थित चालू आहे. म्हणून इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरायला सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करेन.